प्रॉब्लेम ऑफ एक्झरसाइज 1.1 यावर्षीच बदललेल्या सिलेबसनुसार हा पॉईंट यावर्षीसाठी नवीन आहे. आतापर्यंत पाहिलेले प्रॉब्लेम आपल्याला अगोदरही होते किंवा 11वीमध्ये आपण त्यापैकी बरेचसे प्रॉब्लेम पाहिलेले आहे. पण या प्रॉब्लेममध्ये आपल्याला महत्त्वाचा म्हणजे आपल्याला एखादा चार्ट दिला जाईल आणि या चार्टमध्ये काही किमती दिल्या त्याचा आपल्याला इथं वापर करायचा आहे. जनरली फॉर्म्युला तोच आहे. आपण जनरली डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू पॉवर एन चा डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस 1. इथं एक्सच्या ऐवजी एखादं फंक्शन दिलं जाईल तुम्हाला म्हणजे एफ ऑफ एक्स कन्सिडर केलेला त्याला. मग एफ ऑफ एक्स रेस टू पॉवर एन याचा डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण जनरली यानुसार एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस 1. इथं काय होईल एन इंटू एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. इथं एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो आपण लिहित नाही, परंतु इथं आता वेगळं फंक्शन राहील म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह काय राहील एफ डॅश एक्स. आता प्रॉब्लेम काय दिलेला पहिलं एक्झाम्पल याच्यावरचा पहा. इफ आर ऑफ एक्स इज अ एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे आर एक्स हे फंक्शन दिलं आणि ते फंक्शन एफ ऑफ जी ऑफ एक्स वर डिपेंड आहे अशा पद्धतीचे एक कॉम्पोजिट फंक्शन दिलं. प्रश्न काय विचारला फाइंड आर डॅश ऑफ 2. फाइंड आर डॅश ऑफ 2 आपल्याला म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायची, पण त्याची कोणत्या किमतीसाठी काढायची त्याची एक्स ची किंमत तिथं 2 आहे. मग प्रॉब्लेम दिलेला फॉर्म्युला म्हणून यूज करायचा तिथं आर ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स देन आर डॅश एक्स म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण. डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स सुरुवातीला त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि नंतर त्याच्यामध्ये जे कॉम्पोजिट फंक्शन्स आहेत त्याचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. याच्यासाठी आपण या रिझल्टचा इथं वापर केलेला आहे. मग आपण काय केलं पुट एक्स इक्वल टू 2 का कारण आपल्याला आर डॅश ऑफ 2 आहे. आपण इथं आर डॅश ऑफ एक्स काढली मग एक्स ची व्हॅल्यू इथं आपण सबस्टिट्यूट केली 2. मग 2 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर आपल्याला काय मिळते आर डॅश ऑफ 2 इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ 2. जिथं जिथं एक्स आहे तिथं काय सबस्टिट्यूट करायचं आहे तुम्हाला 2 सबस्टिट्यूट करायचं म्हणजे रिप्लेस करायचं आहे एक्स बाय 2. बाकी व्हॅल्यू जशाला तशा. मग आता इथं एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 जी ऑफ 2 ची व्हॅल्यू कुठून लिहायची किंवा जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू कुठून लिहायची. जी ऑफ 2 ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर इथं जी ऑफ एक्स चं फंक्शन दिलं. या एक्स ची किंमत किती आहे 2 आहे. मग या एक्स ची किंमत ही जर 2 ठेवली तर 2 आणि जी ऑफ एक्स इथं इंटरसेक्ट होते म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे 6. म्हणून इथं जी ऑफ 2 ची व्हॅल्यू 6 घेतली म्हणजे एफ डॅश ऑफ 6 इंटू जी डॅश ऑफ 2. मग एफ डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू पुन्हा इथं एफ डॅश ऑफ एक्स फंक्शन दिलं. एक्स ची किंमत किती दिली आहे इथं एक्स ची किंमत इथं 6 आहे. मग इथं आपण एक्स ची किंमत 6 सबस्टिट्यूट केली 6 सबस्टिट्यूट केल्यानंतर एफ डॅश एक्स ची किंमत किती आहे -4 इथं -4 ठेवली. जी डॅश 2 ची किंमत जी डॅश ऑफ एक्स ची किंमत दिलेली आहे तिथं तुम्हाला किंमत 2 ठेवायची आहे. ही 2 किंमत तिथं ठेवली. व्हॅल्यू किती आली 4 आणि -4 म्हणजे याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. याचं मल्टिप्लिकेशन किती आहे -16. म्हणजे या 4चा जर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करता आला व्यवस्थित किमती टाकता आल्या तर हे प्रॉब्लेम टेक्निकली अतिशय सोपं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम त्याच पद्धतीने पहा. इथं आर ऑफ एक्सचा हा फॉर्म्युला दिला होता. इथं आर ऑफ एक्सचा हा वेगळा फॉर्म्युला दिलेला आहे. आर ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ इन ब्रॅकेट 3 प्लस एफ ऑफ एक्स फाइंड आर डॅश ऑफ 4. आर डॅश ऑफ 4 म्हणजे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू 4 असताना पण डेरिव्हेटिव्ह आर डॅशचा आपल्याला. मग तो फॉर्म्युला आपण सुरुवातीला या रिझल्ट नुसार जशाला तसा लिहिला. नंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. डेरिव्हेटिव्ह घेतला आपण सांगितलं होतं की पहिल्यांदा फंक्शनचा म्हणजे जी डॅशचा डेरिव्हेटिव्ह नंतर मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 3 एक कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती 0 नंतर एफ डॅश एक्सच्या व्हॅल्यू जशाला तशी. आता इथं आपण एक्स ची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट करायला 4 कारण आपल्याला आर डॅश ची व्हॅल्यू किती काढायची आहे 4. therefore x equal to 4 r dash of 4 equal to g dash of 3 plus f of 4 into f dash of 4. आता f of 4 ची व्हॅल्यू किती तर f of x चं फंक्शन पाहायचं. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 4 ठेवायची. ही x ची व्हॅल्यू 4 ठेवल्यानंतर आपण ही व्हॅल्यू 4 ठेवल्यानंतर इथं व्हॅल्यू किती आली 3. मग इथं आपण इथं सबस्टिट्यूट व्हॅल्यू केली f of 4 ची व्हॅल्यू किती 3 आणि 3 6. जी डॅश ऑफ 6 म्हणजे आपण पुन्हा जी डॅश ऑफ एक्स चा फंक्शन पाहायचं. त्याच्यात एक्स ची किंमत किती ठेवायची 6 काय ठेवायची कारण 3 आणि 3 बेरीज किती आलेली आहे 6. मग जी डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू किती आहे 7. इथं 7 व्हॅल्यू ठेवून दिली आणि आपण इथं 5 व्हॅल्यू एफ डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू किती आहे एफ डॅश ऑफ 4 साठी व्हॅल्यू आहे 5. 7 into 5 equal to 35. अशा पद्धतीचे हे नवीन प्रकारचे काही प्रॉब्लेम इज इफ एस ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स फाइंड एच डॅश 4. मग आपण काय केलं याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. एच डॅश एक्सचा डेरिव्हेटिव्ह सुरुवातीला एफ डॅशचा म्हणजे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह नंतर त्याच्यामध्ये जे कॉम्पोजिट फंक्शन्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह. मग आपण तिथं आपल्याला व्हॅल्यू काढायची एच डॅश ऑफ 4. मग एक्स ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट केलेली आहे 4 सबस्टिट्यूट केलेली आहे.
एक्स डॅश ऑफ 4 इक्वल टू एफ डॅश ऑफ 9 मायनस जिथं जिथं एक्स आहे तिथं फक्त 4 ठेवा, बाकी काहीही बदल करायचा नाही, फक्त रिप्लेस एक्स बाय 4. मग एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू, एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू किती येते, हा एफ ऑफ एक्सचा फंक्शन इथं 4 आहे म्हणजे व्हॅल्यू किती येते 3, इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट 3 केली. 9 मायनस 3 6, परंतु ही एफ डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू आली. मग परत आपण एफ डॅश ऑफ 6 इक्वल टू -4, -4 सबस्टिट्यूट केली, -4 इंटू 5 इक्वल टू -20, म्हणजेच एस डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू किती आलेली आहे -20. कोणत्या फॉर्म्युल्यासाठी, एस ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स साठी. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे पहा, चौथं, इफ एस ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स फाइंड एस डॅश ऑफ 6. एस डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू काढली आपण जी डॅश ऑफ जी ऑफ एक्स अँड इंटू जी डॅश ऑफ एक्स. मग आपण एक्स ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट 6 केली कारण आपल्याला एस डॅश 6 काढायची आहे. एस डॅश ऑफ 6 म्हणजेच जिथं जिथं एक्स आहे तिथं आपण 6 ठेवला. मग जी ऑफ 6 इंटू जी डॅश ऑफ 6, जी ऑफ 6 ची व्हॅल्यू इथं पाहिली, जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू 6 ठेवली, ही व्हॅल्यू 6. ह्या एक्सच्या किमती आहेत, हा जो कॉलम म्हणजे एक्सच्या किमती आहेत सर्व. एक्सच्या व्हॅल्यू तुम्हाला इथं सबस्टिट्यूट करायच्या आहे. एक्सची व्हॅल्यू 6 ठेवली, जी ऑफ 6 इक्वल टू 2, इथं आपण व्हॅल्यू ठेवली जी ऑफ 6 ची 2. नंतर जी डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू, जी डॅश ऑफ, हा जी डॅश ऑफ एक्सचा कॉलम हा 6, व्हॅल्यू किती ठेवली 7, त्याची व्हॅल्यू 7. मग जी डॅश ऑफ 2, जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आहे 4, 4 इंटू 7 इक्वल टू 28, म्हणजे आन्सर काय आलेला आहे 20. मीन्स problem given in theory form, here is not given a chart, given the values. Assume that f dash of 3 equal to -1, g dash of 2 equal to 5, g of 2 equal to 3 and y equal to f of g of x. हा झाला फॉर्म्युला. आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे, देन फाइंड dy by dx at x equal to 2. आपल्याला डेरिव्हेटिव्ह विचारलेली आहे at x equal to 2. आपण दिलेला फॉर्म्युला जशाला तसा लिहून टाकला, y equal to f of gx. या रिझल्टचा वापर करून आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स. एक्स ची व्हॅल्यू 2 सबस्टिट्यूट केली, डीवाय बाय डी एक्स ॲट एक्स इक्वल टू 2 इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 इंटू जी डॅश ऑफ 2. मग जी ऑफ 2 ची व्हॅल्यू आणि जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू इथं दिलेली आहे. जी ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे 3, इथं 3 सबस्टिट्यूट केली. नंतर जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे 5, इथं 5 सबस्टिट्यूट केली. परंतु एफ डॅश ऑफ 3 आला, मग एफ डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे -1, मग इथं -1 सबस्टिट्यूट केली, -1 इंटू 5 इक्वल टू -5. हे झालं दिलेल्या प्रॉब्लेमचं आन्सर. नाउ 6 नंबर प्रॉब्लेम, इफ एच ऑफ एक्स इक्वल टू √4 ऑफ एफ ऑफ एक्स प्लस 3gx. इथं आपल्याला एफ डॅश 1 ची व्हॅल्यू दिलेली आहे, जी ऑफ 1 ची दिलेली आहे, एफ डॅश 1 आणि जी डॅश ऑफ 1 ह्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला इथं. मग आता इथं आपल्याला त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर त्याचे आन्सर काय आहे ते त्या व्हॅल्यू तिथे आपल्याला काढायचे आहेत. एच ऑफ एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे √4 एफ ऑफ एक्स प्लस 3gx. मग एच डॅश एक्स ची व्हॅल्यू आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, आपल्याला माहिती आहे रूटचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/2√x. मग आपण 1/2√x च्या ऐवजी हे फंक्शन जशाला तसं घेतलं. नंतर काय घेतलं आपण, एफ डॅश एक्स आणि जी डॅश एक्स डेरिव्हेटिव्ह घेत असतो, परंतु त्याला मल्टिप्लाय 4 आणि 3 आहे. मग 4 जशाला तसे आणि 3 सुद्धा जशाला तसे घेतले आपण. तिथं त्याला आपल्याला म्हणजे कॉन्स्टंट कॉमन काढून आपण डेरिव्हेटिव्ह घेत असतो. नंतर x इक्वल टू 1 व्हॅल्यू ठेवले आपण, मग जिथं जिथं x आहे तिथं तिथं फक्त 1 ठेवला. काय मिळते आपल्याला 4 एफ डॅश ऑफ 1 प्लस 3 जी डॅश ऑफ 1 अपॉन 2 √4 एफ ऑफ 1 प्लस 3 जी ऑफ 1. मग एफ डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू आपण 3 ठेवलेली आहे. नंतर जी डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू आपण 4 ठेवलेली आहे, जी डॅश ऑफ 1 ची 4. नंतर एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू आपण 4 ठेवलेली आहे, एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू आपल्याला 4 आहे. इथं एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 4, एफ ऑफ 1. आणि नंतर जी ऑफ 1, जी ऑफ 1 ची व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली आहे 3. ह्या व्हॅल्यू ठेवल्या, त्याला सिम्प्लिफाय केलं, 16 प्लस 9 25, 25 चं स्क्वेअर रूट 5 येते, म्हणजे 5 2 ने डिवाइड केलं 24 ला, आपल्याला आन्सर मिळालं 12/5. प्रॉब्लेम इज y इक्वल टू 4 log of sin x base 2 plus 9 into log of cos x base 2. फाइंड dy by dx. हे थोडंसं नवीन प्रकारचा प्रॉब्लेम आहे कारण याच्यामध्ये आपल्याला या रिझल्टचा वापर करायचा आहे, म्हणून आपण या प्रॉब्लेमला इथे घेतलेला आहे. y इक्वल टू 4 log sin x base 2 प्लस 9 log cos x base 2. मग 4 म्हणजे आपण 2 चा स्क्वेअर लिहू शकतो, इथं 2 चा स्क्वेअर घेतला, 9 म्हणजे 3 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर घेतला. नंतर आपल्याला माहित आहे लॉग मध्ये लॉग ऑफ a⁻b असेल तर आपण काय घेतो b log a, आणि b log a असेल
तर आपण त्याला लिहू शकतो a रेस टू पॉवर b. मग याच नियमानुसार हा 2 जो आहे तो लॉगच्या समोरचा त्याच्या फंक्शन जे आहे त्याच्या डोक्यावर जातो, म्हणजे त्याचा पॉवर होतो. म्हणजेच काय होईल इथं 2 इंटू लॉग ऑफ साइन एक्स स्क्वेअर बेस 2 प्लस 3 इंटू लॉग ऑफ 2 कॉस एक्स स्क्वेअर. हा 2 कॉसच्या डोक्यावर गेलेला आहे. इथं ब्रॅकेट नाही, लक्षात घ्या, कारण इथं हे फंक्शन्स लॉग सोबत अटॅच झालेलं आहे, म्हणून हे फंक्शन्सला कॉस एक्सचा स्क्वेअर. मग आपण ब्रॅकेट म्हटलं त्याला कन्सिडर केलं तरी हरकत नाही. मग इथं आपण साइन स्क्वेअर एक्स झालं, इथं कॉस स्क्वेअर एक्स झालं. ऍक्च्युअल रिझल्ट काय आहे, इथं रिझल्ट दिलेला आहे आपल्याला a रेस टू पॉवर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स बेस a. a रेस टू पॉवर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स बेस a इक्वल टू एफ ऑफ एक्स. म्हणजे काय रिझल्ट काय, a हा कॉन्स्टंट असेल आणि त्याचा पॉवर लॉग मध्ये असेल आणि लॉग मध्ये जे फंक्शन्स आहेत त्याचा बेस a असेल. म्हणजे याचा a जो दिलेला आहे हा a आणि या फंक्शनचा बेस a हे दोन्ही सारखे असायला पाहिजे. आणि फंक्शन्स कशामध्ये असायला पाहिजेत, लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये असायला पाहिजे पॉवरच्या याच्यामध्ये. म्हणून याचं कन्व्हर्शन होते आपल्याला एफ ऑफ एक्स. म्हणजे ह्या सगळ्या टर्म कॅन्सल होते, आपल्याला फायनल आन्सर काय मिळते त्याच्यामध्ये एफ ऑफ एक्स. मग तेच झालं इथं आपण 2 लॉग साइन एक्स स्क्वेअर बेस किती आहे 2, इथं बेस 2, इथं बेस 2, इथं बेस 2, इथं स्क्वेअर. मग आपण 2 असल्यामुळे इथं साइन स्क्वेअर एक्स येते टर्म, इथं आपल्याला येते कॉस स्क्वेअर एक्स. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू किती आहे 1. मग y ची व्हॅल्यू 1 आली, आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. dy बाय dx इक्वल टू 1 चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1 हे कॉन्स्टंट टर्म असल्यामुळं त्याचा डेरिव्हेटिव्ह 0.